Hello students, in this lecture we will start unit number 8 and title is Regional and International Economic Cooperation. Regional and International Economic Cooperation. So this regional and international economic cooperation by the various international and regional organizations such as SAARC Regional Economic Organization, then international organizations such as IMF means International Monetary Fund, then World Bank, WTO means World Trade Organization. So all these are regional and international organizations for economic cooperation, and in this unit we will deal with their importance, their objectives, structure and function. So let me start with our first organization, international organization for regional cooperation is South Asian Association for Regional Cooperation, means SAARC. 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 SAARC stands for South Asian Association for Regional Cooperation. So the SAARC is an economic and political organization in Southern Asia. It was established on December 8, 1985 by India, Pakistan, Bangladesh, Sri Lanka, Nepal, Maldives and Bhutan. So these are the 7 countries who is the founder member of SAARC. And then further, in April 2007, at the association's 14th summit, Afghanistan became 8th member of the SAARC, and now there are total 8 members in the SAARC organization. And the headquarters of SAARC is in the Kathmandu, means in Nepal. So the basic aim of the association is to accelerate the process of economic and social development in member states through the joint action in the agreed areas of cooperation. So आपल्याला साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क ही जी संघटना आहे तर ती 8 डिसेंबर 1985 रोजी स्थापन झालेली पाहायला मिळते. आणि ही ज्यावेळेस 1985 मध्ये स्थापन केली गेली त्यावेळेस त्याचे 7 मेंबर होते. 7 मेंबर म्हणजे इंडिया, भूतान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका हे 7 कंट्रीज फाउंडर मेंबर होते. आणि देन त्याच्यानंतर पुढे जाऊन एप्रिल 2007 मध्ये अफगाणिस्तान जे आहे तर ते सार्कचा 8वा मेंबर जो आहे तर तो बनला. या सार्क ऑर्गनायझेशनचं जे हेडक्वार्टर जे आहे तर ते काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आहे. आणि ह्या संघटनेचा मुख्य उद्देश जो आहे तर तो आहे की जे दक्षिण आशिया जे आहेत त्यातले जे कंट्रीज आहेत म्हणजे ह्या ज्या कंट्रीज आहेत तर त्यांच्यामध्ये आपापसामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट एकमेकांच्या सहकार्याने घडून आणायची. आर्थिक आणि सामाजिक विकास जो आहे तर तो एकमेकांच्या सहकार्याने घडून आणणे. तर ह्या उद्देशाने जे आहे तर ही ऑर्गनायझेशन स्टार्ट झाली. सो काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत या ऑर्गनायझेशनचे जे आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ SAARC. सो few objectives we will learn in this topic. So let me start. To promote the welfare of the people of South Asia and to improve their quality of life. साऊथ एशियामध्ये म्हणजे साधारणतः हे जे मेंबर कंट्रीज आहेत ह्या कंट्रीज मध्ये जे रहिवासी आहेत, जे लोक आहेत तर त्यांच्या
कल्याणाला जे आहे त्यांच्या कल्याणासाठी थोडक्यात काम करायचं, त्यांच्या जीवनाचा दर्जा जो आहे तर तो वाढवायचा, मीन्स एक प्रकारे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तर ते इम्प्रूव्ह करायचं आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करत राहायचं, अशा स्वरूपाचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते सार्कचं आहे. देन टू ॲक्सेलरेट इकॉनॉमिक ग्रोथ, social progress and cultural development in the region, and to provide all individuals the opportunity to live dignity and realize their full potential. ह्या साऊथ एशियामध्ये ह्या जे काही मेंबर कंट्रीज आहेत तर त्यांच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला, सांस्कृतिक विकासाला चालना देणं, अशा स्वरूपाचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते सार्क या संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच या संघटनेतील जे काही एरिया आहे, रिजन आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची म्हणूयात आणि त्यांचं पोटेन्शियल पूर्णपणे, त्यांची क्षमता जी आहे तर ती पूर्णपणे वापरण्याची त्यांना संधी जी आहे तर ती प्राप्त करून द्यायची, अशा स्वरूपाचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते सार्कने ठेवलेलं आहे. देन टू प्रमोट अँड स्ट्रेंथन कलेक्टिव्ह सेल्फ रिलायन्स अमॉंग दी कंट्रीज ऑफ साऊथ एशिया. तर हे जे काही सार्क मेंबर्स आहेत, साऊथ एशियन कंट्रीज आहेत, तर यांच्यामध्ये आपापसामध्ये ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा आपापसाच्या मदतीने, एकमेकांच्या मदतीने पूर्ण करायच्या. कारण आपण असे खूप सारे रिजन जे आहेत तर जगभरामध्ये आहेत, युरोपियन आहे, देन नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे रिजन्स जे आहेत तर ते जगामध्ये पाहायला मिळतात. आणि आपल्याला काही गोष्टींसाठी युरोपवरती डिपेंडंट राहावं लागतं, काही गोष्टीसाठी आपल्याला अमेरिका खंडातील लोकांवरती डिपेंड राहावं लागतं. सो मग आपण ज्या आपल्या गरजांसाठी इतर खंडातील रिजन मधील कंट्रीजवरती जे डिपेंडंट आहोत तर ते कमी करायचं आणि प्रयत्न करायचा की आपण इतर रिजन मध्ये जाऊन आपल्या गरजा पूर्ण करण्याऐवजी आपणच आपल्या एकमेकांच्या आपापसामध्ये गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. सो अशा प्रकारे असे कलेक्टिव्ह एफर्ट्स जे आहेत सेल्फ रिलायन्सच्या बाबतीमध्ये प्रमोट करण्याचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते सारख्या संघटनेने ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन टू कॉन्ट्रीब्यूट द म्युच्युअल ट्रस्ट, अंडरस्टँडिंग अँड अप्रिशिएशन ऑफ वन अनदर प्रॉब्लेम. सो ह्या सार्क कंट्रीजमध्ये प्रत्येक देशाचे आपापले काही प्रॉब्लेम्स आहेत, तर हे प्रॉब्लेम आपापसातील एक मताने, एक विश्वासाने, एकमेकांना समजून घेऊन त्यांचे प्रॉब्लेम्स वरती जे शक्य होईल प्रत्येक राष्ट्राकडून ती मदत जी आहे तर ती करत राहायची, अशा स्वरूपाचं ऑब्जेक्टिव्ह या सार्क संघटनेने ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रमोट कलेक्टिव्ह कोलॅबोरेशन अँड म्युच्युअल असिस्टन्स इन द इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, टेक्निकल अँड सायंटिफिक फील्ड्स. सो प्रत्येक सार्क संघटनेमध्ये जे काही मेंबर कंट्रीज आहेत तर प्रत्येक मेंबर कंट्रीचे आपापल्या काही स्ट्रेंथ आहेत प्रत्येक सेक्टरमध्ये, काही इकॉनॉमिक बाबतीत असेल, सोशल असेल, कल्चरल असेल, टेक्निकल असेल, सायंटिफिक असेल. तर ह्या मेंबर कंट्रीज ज्या आहेत तर ह्या सर्व एरियाजवरती आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्या एरियावरती जे आहे तर एकमेकांना सहकार्य करतील, एकमेकांसोबत भागीदारी करतील, अशा स्वरूपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते
या सार्क संघटनेने ठेवलेला आहे. देन टू स्ट्रेंथन कोऑपरेशन विथ डेव्हलपिंग कंट्रीज. सो ह्या सार्क संघटनेमध्ये असलेले जे काही मेंबर कंट्रीज आहेत तर ते सर्व डेव्हलपिंग कंट्रीजच आहेत, एकही डेव्हलप्ड कंट्री आहे असं नाही. सो मग जगभरामध्ये ह्या साऊथ एशिया या रिजन शिवाय सुद्धा इतर जसे आफ्रिका खंड असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूर अशा डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. मग ह्या डेव्हलपिंग कंट्रीजला सुद्धा जे आपले प्रॉब्लेम्स आहेत तेच इतर रिजन मधील काही राष्ट्रांचे सुद्धा आहेत, तर त्यांना सुद्धा आपली मदत होईल ह्या दृष्टिकोनातून सहकार्य जे आहे तर ते अदर डेव्हलपिंग कंट्रीजला करायचं आणि ते कॉपरेशन जे आहे तर ते अधिकाधिक कसं चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं उद्दिष्ट जे आहे या सार्क संघटनेने जे आहे तर ते ठेवलेलं आहे. देन टू स्ट्रेंथन कोऑपरेशन अमॉंग देमसेल्व्स इन इंटरनॅशनल फोरम्स ऑन मॅटर ऑफ कॉमन इंटरेस्ट. अशा काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत जिथं या सार्क ऑर्गनायझेशनचे सगळे मेंबर्स तिकडेही मेंबर्स असतात. जसं UN असेल, जसं IMF आहे, वर्ल्ड बँक आहे. तर या ठिकाणी काही मुद्द्यांवरती ह्या काही काय आहेत इंटरनॅशनल फोरम्स आहेत, तर त्या ठिकाणी जे ह्या सर्वांच्या हिताचे असे जर काही मुद्दे असतील, ह्या सार्क मेंबर कंट्रीचे काही हिताचे मुद्दे असतील तर त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित यायचं, एकमेकांना सपोर्ट करायचा, अशा स्वरूपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते सार्क ऑर्गनायझेशननी ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज to cooperate with international and regional organizations with similar aim and purposes. जसे सार्क संघटनेचे हे जे काही उद्दिष्ट आहेत, त्यांचे जे काही ध्येय आहेत, अशीच ध्येय धोरणं आखणाऱ्या जर इतर काही जगातील आंतरराष्ट्रीय संस्था असतील तर अशा आंतरराष्ट्रीय संस्थांना सुद्धा सहकार्य जे आहे तर हे सार्क मेंबर कंट्रीज कडून केलं जाईल अशा स्वरूपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते सार्कने ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी उद्दिष्ट ही सार्कची असलेली आपल्याला पाहायला मिळतात.